हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो स्टुडंट, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेबसच्या चॅप्टर नंबर 14 मध्ये म्हणजेच बायोमॉलिक्युल्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. बोर्ड एक्झाम अगदी जवळ येते, सो तुम्हाला रिव्हिजनची देखील गरज आहे. सो रिव्हिजन प्लस पूर्ण चॅप्टर मी तुम्हाला या सिरीजमध्ये एक्सप्लेन करून सांगणार आहे स्टुडंट्स. सो चॅप्टर पूर्णपणे बघण्यासाठी तसेच पूर्ण कम्प्लिटली MST CET प्रिपरेशन करण्यासाठी चॅनलला स्टिक्ट राहा आणि ही सिरीज कंप्लीट करा. सो तुम्हाला बायोमॉलिक्युल्सचे संपूर्ण मार्क्स मिळण्यासाठी मदत होईल. सो विदाउट वेस्टिंग अ टाइम, चलो आपण चॅप्टरला स्टार्ट करूया. सो स्टुडंट्स, वेन वी आर स्टार्टिंग द चॅप्टर, द फर्स्ट पॉइंट इज अ इंट्रोडक्शन. बघा, आपण ज्यावेळेस चॅप्टर स्टार्ट करणार तर आपल्याला पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघायला मिळेल. सो स्टुडंट्स, मोस्टली द कोविड-19 मुळे इंट्रोडक्शन ओमिट झालंय, बट विदाउट इंट्रोडक्शन आपण चॅप्टर स्टार्टच करू शकत नाही. सो इन बेसिक आपण इंट्रोडक्शन कंप्लीट करून घेऊया. सो स्टुडंट्स, इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय माहित असलं पाहिजे, तर फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स काय असतात? सर, बायोमॉलिक्युल्स काय असतात तर जनरली आपण बघा रेग्युलर डाएट घेत असतो, है की नाही? रेग्युलर डाएट घेतो, दिवसामध्ये खूप सारे अन्नपदार्थ खात असतो. सो या अन्नपदार्थामध्ये काही असे घटक असतात की जे आपल्या नेचरला म्हणजे आपल्याला खूप गरजेचे असतात, ज्यांना आपण जर समजा असं समजूया, एक एक्झाम्पल घेतोय मी कार्बोहायड्रेट. ओके, सो एक एक्झाम्पल घेतलं आपण कार्बोहायड्रेटचं. ओके, सो कार्बोहायड्रेट हा एक प्रकारचा बायोमॉलिक्युल्सच आहे, जो कार्बन आणि हायड्रोजनचा मिळून बनलेला आहे. बट इट इज व्हेरी नेसेसरी फॉर अवर बॉडी. आपल्या बॉडीसाठी, एनर्जीसाठी हा खूप गरजेचा असणार आहे, कारण यामध्ये शुगर असते आणि शुगर आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करत असते. सो ह्या एनर्जीसाठी आपल्याला कार्बोहायड्रेट या सोर्सवरती डिपेंड राहावं लागतं. सो कार्बोहायड्रेट हा एक प्रकारचा काय झाला, बायोमॉलिक्यूल झाला. दुसरा बायोमॉलिक्यूल आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार तो म्हणजे स्टुडंट्स असणार आहे प्रोटीन. ओके, दुसरा बायोमॉलिक्यूल्स आपण इथे स्टडी करणार आहोत तो म्हणजे प्रोटीन. आणि थर्ड वाला जो बायोमॉलिक्यूल्स आपण स्टडी करणार आहोत तो आहे आपला न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड असे 3 बायोमॉलिक्यूल्स आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहोत. सो बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय रे स्टुडंट? जर या प्रत्येक पार्टला, या प्रत्येक मॉलिक्यूलला आपण सेपरेटली कन्सिडर केलं, समजा मी कार्बोहायड्रेटला असं बाहेर कन्सिडर केलं तर इट इज अ लाईफलेस. याला लाईफ नसणार आहे की नाही? इट इज अ लाईफलेस. बट हा आपल्या बॉडीमध्ये अशा वेळेने अरेंज केलेला असतो, अशा वेळेने मॅनेज केलेला असतो की इट प्रोड्यूस अ लाईफ देअर. तो तिथे लाईफ प्रोड्यूस करत असतो आपल्या बॉडीमध्ये. बट इंडिव्हिज्युअली विचार केला तर तो लाईफलेस असणार आहे. बट आपल्या बॉडीमध्ये अशा पार्टने तो अरेंज केलेला आहे की इट प्रोड्यूस अ लाईफ. सो सच अ मॉलिक्युल्स इज कॉल्ड अ बायोमॉलिक्युल्स. त्यांना आपण बायोमॉलिक्युल्स म्हणत असतो. Those are lifeless but arranged in a specific manner in our body or living system that produce a life, that is called a biomolecules. So generally हा इंट्रोडक्टरी पार्ट होता बायोमॉलिक्युल्सचा. आपण या चॅप्टर मध्ये 3च बायोमॉलिक्युल्स शिकणार आहोत, दॅट इज कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड. तिघही बायोमॉलिक्युल्स अगदी सोपे आहेत स्टुडंट. सो वेल, चॅनलला स्टिक राहा जेणेकरून तुम्हाला तिघही बायोमॉलिक्युल्स अगदी इझी वेने समजतील. सो चला आपण पहिल्या बायोमॉलिक्यूल कडे जाऊया. द फर्स्ट बायोमॉलिक्यूल इज अ कार्बोहायड्रेट. ओके, सो स्टुडंट, व्हेन वी आर थिंक अबाउट द कार्बोहायड्रेट, ओके, जनरली याची बेसिक डेफिनेशन काय असायला हवी होती? तर कार्बोहायड्रेट मीन्स अ सबस्टन्स ऑर अ मॉलिक्यूल विच इज मेड अप ऑफ अ कार्बन अँड अ हायड्रोजन. हे कार्बन आणि हायड्रोजनचे मिळून बनलेले मॉलिक्युल्स असतात. बट ह्यांना जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल, टेक्स्टबुक मधली डेफिनेशन लिहायची असेल तर डेफिनेशन कशी असणार आहे? सो these are a polyhydroxy, okay, polyhydroxy aldehyde or ketone. हे काय असणार आहे स्टुडंट्स? पॉलीहायड्रॉक्झी. व्हॉट इज मीन बाय पॉली? पॉली मीन्स सगळ्यांना माहिती आहे मेनी. पॉली मीन्स मेनी. हायड्रॉक्झी मीन्स OH ग्रुप. अँड अल्डिहाइड, अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप सगळ्यांना माहिती आहे, C डबल बॉन्ड OH हा झाला अल्डिहाइड. और अ कीटोन म्हणजेच काय रे? C डबल बॉन्ड O बॉन्ड. दोन्ही साईडला अल्किल ग्रुप असणार आहे किंवा अरिल ग्रुप असणार आहे. सो व्हेन अ पॉलीहायड्रॉक्झी अल्डिहाइड और कीटोन इज कॉल्ड अ कार्बोहायड्रेट. त्याला म्हटलं जातं कार्बोहायड्रेट, ज्यांच्यामध्ये अल्डिहाइड हा ग्रुप आहे, कीटोनिक ग्रुप आहे आणि खूप सारे OH ग्रुप आहेत, त्यांना म्हटलं जातं कार्बोहायड्रेट्स. किंवा काही कंपाऊंड्स असे असतात, सर्टन कंपाऊंड्स, काही कंपाऊंड्स असे असतात स्टुडंट्स, त्यांना सुद्धा देखील आपण कार्बोहायड्रेट म्हणू शकतो, की असे कंपाऊंड्स की ज्यांचं आपण हायड्रोलायसिस केलं. काय केलं स्टुडंट्स? हायड्रोलायसिस. आता मिनिंग माहित पाहिजे तुम्हाला. हायड्रोलायसिस केलं म्हणजे काय केलं स्टुडंट्स? तर बघा, सिंपल वेने सांगायचं झालं तर हायड्रो म्हणजे काय? तर वॉटर,
आणि लायसिस म्हणजे काय तर ब्रेक करणे. H2O यूज करून म्हणजे वॉटर यूज करून ज्यावेळेस आपण कंपाऊंडला ब्रेक करणार त्यावेळेस त्याला म्हणणार आपण हायड्रोलायसिस. मग काही कंपाऊंडचं हायड्रोलायसिस केल्यानंतर आपल्याला असे पॉलीहायड्रॉक्सी ओके अल्डिहाइड पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन मिळत असतात. पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन मिळत असतात. त्या कंपाऊंड्सला देखील काय म्हणायचं असतं, कार्बोहायड्रेट्स म्हणायचं असतं. ओके, सो कार्बोहायड्रेट्सची डेफिनेशन अगदी सिंपल आहे. दीज आर दी पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन और कंपाऊंड ऑन हायड्रोलायसिस गिव्स पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन. बघा डेफिनेशन तुम्ही दोन्ही लिहिलं तरी चालतील, एक लिहिली तरी चालणार आहे स्टुडंट्स. सो डेफिनेशन काय लिहिणार तुम्ही, कार्बोहायड्रेट्स आर polyhydroxyaldehyde or ketone or a compound on hydrolysis gives polyhydroxyaldehyde or ketone. These are the examples of these are the definition of carbohydrates. सो यांचे एक्झाम्पल्स बघायचे झाले ना स्टुडंट्स, तो एक्झाम्पल मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट एक्झाम्पल असणार आहे बघा, दॅट इज ग्लुकोज. आहे की नाही, सगळ्यांना माहिती आहे स्टुडंट्स, ग्लुकोज, फ्रुक्टोज हे त्यांचे एक्झाम्पल्स आहेत कार्बोहायड्रेटचे. त्यानंतर सुक्रोज देखील एक एक्झाम्पल आहे. ओके नाही, मग आपला हा सुक्रोज कुठून मिळतो माहिती आहे का तुम्हाला, द सुक्रोज इज ऑब्टेन फ्रॉम द शुगर केन. सुक्रोज आपल्याला शुगर केन मधून मिळत असतो. तसेच तो आपल्याला अजून शुगर बीट मधून देखील मिळतो. शुगर बीट मधून देखील आपल्याला सुक्रोज नावाचा कार्बोहायड्रेट मिळत असतो. सो रिमेंबर दॅट वन, शुगर केन मधून कोणता कार्बोहायड्रेट मिळतो, तर सुक्रोज नावाचा कार्बोहायड्रेट मिळतो, विच इज अ स्वीट इन अ टेस्ट. कॉमन आहे तो एकदम. ओके, शुगर बीट मधून कुठला मिळतो, सुक्रोज. शुगर केन मधून कुठला मिळतो, सुक्रोज. सिमिलरली कधी कधी ते तुम्हाला असं MCQ ला देखील विचारतात. सो मिल्क मध्ये कोणती शुगर प्रेझेंट आहे, तर मिल्क आपल्याला थोडंसं स्वीट इन टेस्ट लागतं. आहे की नाही, सगळ्यांनी दूध पिलंच असेल, दुधामध्ये माहिती आहे तुम्हाला थोडंसं गुळचट पदार्थ लागत असतो स्टुडंट्स. सो मिल्क मध्ये कुठल्या टाईपचा तुम्हाला शुगर प्रेझेंट असते, तर मिल्क मध्ये असतो स्टुडंट्स लॅक्टोज नावाची शुगर प्रेझेंट असते, विच इज ऑल्सो अ कार्बोहायड्रेट. तो पण एका प्रकारचा काय झाला स्टुडंट्स, कार्बोहायड्रेट झाला. सो मिल्क इज ऑल्सो अ कार्बोहायड्रेट, किंवा त्याच्यामध्ये मिल्कमध्ये असलेला जो लॅक्टोज आहे शुगर, दॅट इज ऑल्सो अ कार्बोहायड्रेट. तो एक प्रकारचा कार्बोहायड्रेट असणार आहे स्टुडंट्स. ओके, सो हे झाले तुमचे कार्बोहायड्रेटचे टाइप्स. सो कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड अ सॅकराइड्स. या कार्बोहायड्रेटला अजून एक नाव पडलेलं आहे स्टुडंट्स, दॅट इज नथिंग बट अ सॅकराइड्स. ओके, तुम्ही हे बायोलॉजीमध्ये व्यवस्थित बघितलं असेल नाही का. कार्बोहायड्रेट इज ऑल्सो कॉल्ड अ सॅकराइड्स. सॅकराइड्स म्हणजे काय, शुगर कंटेनिंग मॉलिक्युल्स. ज्यांच्यामध्ये शुगर मॉलिक्युल्स असतात त्यांना सॅकराइड्स म्हणतात. आणि हे कार्बोहायड्रेट्स मध्ये तुम्ही जर बघितलं तर खूप सारे शुगर मॉलिक्युल्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज हे शुगर मॉलिक्युल्स आहेत, म्हणून यांना काय म्हटलं जातं, कार्बोहायड्रेट्स. मग शुगर मॉलिक्युल्स आहेत म्हणून त्यांना सॅकराइड्स म्हणायचं, आणि सॅकराइड्सच काय म्हटलं जातं, कार्बोहायड्रेट्स म्हटलं जातं. सॅकराइड हा शब्द कुठून आला स्टुडंट्स, तर सॅकराइड शब्द हा ग्रीक वर्ड मधून आलेला आहे. ग्रीकमध्ये एक वर्ड होता, दॅट इज सॅकराइड. त्याचा अर्थ होतो शुगर, आणि त्याच्यावरून शब्द आला सॅकराइड शब्द आलेला आहे स्टुडंट्स आपल्याकडे. ओके, सो दिस इज द जनरल इन्फॉर्मेशन ऑफ अ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट बद्दल तुम्हाला एवढं तरी माहित पाहिजे की कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय असतात, तर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड आणि कीटोन असतात, किंवा असे कंपाऊंड्स की ज्यांचा हायड्रोलायसिस केल्यावरती तुम्हाला पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा कीटोन्स मिळतात, दॅट आर दी कॉल्ड कार्बोहायड्रेट्स. मग एक जनरल एक्झाम्पल्स बघितलं आपण की ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज हे जनरल एक्झाम्पल्स आहेत. सुक्रोज नावाचा जो कार्बोहायड्रेट तो आपल्याला शुगर बीट मधून मिळतो किंवा शुगर केन मधून मिळत असतो. तसेच मिल्क मध्ये आपल्याला जी शुगर मिळते ती असते, त्यामध्ये असलेला कार्बोहायड्रेट कोणता रे स्टुडंट, तर लॅक्टोज नावाचा कार्बोहायड्रेट आपल्याला मिळत असतो. दिस इज ऑल अबाउट द जनरल इन्फॉर्मेशन ऑफ द कार्बोहायड्रेट. चला आपण आता थोडंसं पुढे जाऊया स्टुडंट्स. सो स्टुडंट्स, अवर नेक्स्ट पॉइंट इज अ क्लासिफिकेशन ऑफ अ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर करतात ते आपण डिस्कस करून घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल, कार्बोहायड्रेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे स्टुडंट्स. सो कार्बोहायड्रेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो CxH2O and Y टाइम्स. हा त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. यानुसार ते कार्बोहायड्रेट क्लासिफाय केले जातात की किती शुगर युनिट्स त्याच्यामध्ये असू शकतात. सो जनरली कार्बोहायड्रेटचे 3 टाइप्स पडतात स्टुडंट्स. सो कार्बोहायड्रेटचा जो फर्स्ट टाइप आहे दॅट इज कॉल्ड अ मोनोसॅकराइड, सेकंड टाइप इज अ ऑलिगोसॅकराइड अँड थर्ड टाइप इज अ पॉलीसॅकराइड. सो स्टुडंट्स, कार्बोहायड्रेटला आपण क्लासिफाय करत असताना कशा वेळेने क्लासिफाय करतो, तर आपण त्यांना क्लासिफिकेशनसाठी जी मेथड यूज करतो दॅट इज नंबर ऑफ
शुगर युनिट, त्यांच्यामध्ये किती शुगर युनिट आहे याच्या बेसिसवरती आपण त्यांना क्लासिफाय करत असतो. सो कार्बोहायड्रेटचा जो फर्स्ट टाइप असतो दॅट इज मोनोसॅकराइड. हे मोनोसॅकराइड्स म्हणजेच काय रे बाळांनो, मोनो म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 1 आणि सॅकराइड म्हणजे शुगर युनिट. सो यांच्यामध्ये एकच शुगर युनिट असतो, यांच्यामध्ये एकच शुगर युनिट असतो. सो अशा कंपाऊंड्सला म्हटलं जातं मोनोसॅकराइड. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर ग्लुकोज असणार आहे मोनोसॅकराइड्सचं एक्झाम्पल. त्यानंतर तुम्ही फ्रुक्टोज देखील त्याचं एक्झाम्पल देऊ शकतात. त्यानंतर तुम्ही रायबोज देखील त्याचं एक्झाम्पल देऊ शकता स्टुडंट. सो मोनोसॅकराइड मध्ये शुगर युनिट असणार आहे, एकच शुगर युनिट असणार आहे, ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड रायबोज हे त्याचे एक्झाम्पल्स झाले. स्टुडंट्स बघा, मोनोसॅकराइड मध्ये एकच शुगर युनिट आहे, त्यामुळे त्याचं हायड्रोलायसिस होऊ शकत नाही, त्याचं आपण हायड्रोलायसिस करू शकत नाही, कारण की एकच शुगर युनिट आहे. एका शुगर युनिट मध्ये हायड्रोलायसिस करून शुगर युनिटच मिळणार नाही. सो एकच शुगर युनिट मिळेल. सो दॅट्स वाय मोनोसॅकराइडचा हायड्रोलायसिस करता येत नाही. सेकंड टाइप पडतो स्टुडंट दॅट इज नथिंग बट अ कार्बोहायड्रेटचा सेकंड टाइप आहे ऑलिगोसॅकराइड. सो ऑलिगोसॅकराइडचं क्लासिफिकेशन केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की 2 to 10 शुगर युनिट्स यामध्ये असतात. किती असतात? 2 to 10 शुगर युनिट्स असतात. म्हणजे आपण या ऑलिगोसॅकराइड्सचं हायड्रोलायसिस केलं, ऑलिगोसॅकराइडचं हायड्रोलायसिस केलं की आपल्याला 2 ते 10 शुगर युनिट्स मिळत असतात. म्हणजे 2 ते 10 पर्यंत ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज यासारखे छोटे छोटे शुगर युनिट्स मिळू शकतात. ओके, यांचे जनरल एक्झाम्पल्स मध्ये बघायचं झालं किंवा यांना जर जनरली क्लासिफाय करायचं झालं तर यांना 3 टाइप मध्ये क्लासिफाय केलं जातं स्टुडंट्स. ऑलिगोसॅकराइडचे 3 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. सो यामध्ये जनरली आपण ऑलिगोसॅकराइड मध्ये समजा असा ऑलिगोसॅकराइड कन्सिडर केला की ज्याचं हायड्रोलायसिस केल्यानंतर आपल्याला 2 शुगर युनिट मिळतात, तर त्याला आपण डायसॅकराइड म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? डायसॅकराइड म्हणणार आपण त्याला. जर त्याने आपल्याला 3 शुगर मॉलिक्युल्स दिले तर आपण त्याला ट्रायसॅकराइड म्हणणार. जर त्याने आपल्याला 4 शुगर मॉलिक्युल्स दिले तर आपण त्याला टेट्रासॅकराइड म्हणणार. सो लाईक दिस पेंटासॅकराइड, हेक्सासॅकराइड, हेप्टासॅकराइड, लाईक दिस असे सॅकराइड्सचे क्लासिफिकेशन होणार ऑलिगोसॅकराइड मध्ये. मग जर आपण बघितलं डायसॅकराइड मध्ये एक्झाम्पल्स बघितले तर डायसॅकराइड्सचे जे एक्झाम्पल्स आहेत स्टुडंट्स हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की ते फर्दर हायड्रोलायसिस साठी सीईटी साठी विचारले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल डायसॅकराइडचं एक्झाम्पल द्यायचं झालं तुम्हाला तर पहिलं एक्झाम्पल येतं सुक्रोज. ओके, पहिलं एक्झाम्पल येतो स्टुडंट सुक्रोज. देन सेकंड एक्झाम्पल येतो तुमचं माल्टोज. ओके, आणि जे थर्ड एक्झाम्पल येतं सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज नावाचं एक एक्झाम्पल येतं. कोणतं एक्झाम्पल येतं? लॅक्टोज. सुक्रोज, माल्टोज अँड लॅक्टोज हे असे डायसॅकराइड्स आहेत की ज्यांचं हायड्रोलायसिस केल्यानंतर 2 शुगर युनिट्स मिळणार आहे. किती? 2 शुगर युनिट्स मिळणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि यांना सिंपल वेने असं लक्षात ठेवायचं, शॉर्ट फॉर्म कसं लक्षात ठेवणार? इट्स अ नेम ऑफ अ वन लेडी दॅट इज नथिंग बट अ सुमाला. सुमाला नावाची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज, आहे की नाही, जी 2-2 शुगर युनिट्स देणार आहे. मग सुक्रोजचं ज्यावेळेस हायड्रोलायसिस करणार तर मिळणारे 2 शुगर युनिट्स कोणते असणार आहे? तर याच्यामध्ये मिळतो एक ग्लुकोज, तर दुसरा मिळतो स्टुडंट्स आपल्याला फ्रुक्टोज. म्हणजे सुक्रोज मध्ये 2 शुगर युनिट कोणते? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. माल्टोज मध्ये 2 शुगर युनिट कोणते? तर ग्लुकोज आणि ग्लुकोज नावाचे दोघंही शुगर युनिट मिळतात. आणि लॅक्टोज मध्ये तुम्ही कन्सिडर करायला गेले स्टुडंट तर ग्लुकोज आणि एक गॅलॅक्टोज नावाचा शुगर युनिट आहे, तो आपल्याला मिळत असतो. सो लक्षात ठेवायचं आहे, सुमाला म्हणजे डायसॅकराइड्स. डायसॅकराइड्स मध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, ग्लुकोज, ग्लुकोज, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज अशा नावाचे आपल्याला शुगर युनिट्स मिळत असतात. सो ओके, नेक्स्ट आहे ट्रायसॅकराइड्स. ट्रायसॅकराइड मध्ये एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एकच एक्झाम्पल आहे रॅफिनोज नावाचं. ओके, लक्षात ठेवा, रॅफिनोज हा ट्रायसॅकराइडचं एक्झाम्पल झालं स्टुडंट. सो रॅफिनोज मध्ये तुम्ही जर याचं हायड्रोलायसिस केलं तर तुम्हाला 3 टाईपचे शुगर युनिट्स मिळणार. कोणकोणते शुगर युनिट मिळतात जर रॅफिनोजचं आपण दिलं तर आपल्याला एक मिळतो ग्लुकोज, एक मिळतो फ्रुक्टोज आणि एक मिळतो गॅलॅक्टोज. अशा नावाचे 3 आपल्याला इथं शुगर युनिट्स मिळतात जर आपण रॅफिनोजचं हायड्रोलायसिस करतोय तर. लास्ट वन दॅट इज नथिंग बट अ टेट्रासॅकराइड्स. टेट्रासॅकराइड मध्ये आपल्याला एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे स्टुडंट्स दॅट इज नथिंग बट अ स्टॅशिओज. ओके, स्टॅशिओजचं एक्झाम्पल लक्षात ठेवणार आहे आपण. स्टॅशिओजचं जर तुम्ही हायड्रोलायसिस करता तर तुम्हाला 4 शुगर युनिट मॉलिक्यूल मिळतात. दीज आर नथिंग बट अ ग्लुकोज, फ्रुक्टोज, ग्लुकोज मिळतो, फ्रुक्टोज मिळतो आणि 2 युनिट्स मिळतात आपल्याला गॅलॅक्टोजचे. 2 युनिट्स मिळतात गॅलॅक्टोजचे. अशा वेळेने तुम्हाला हे क्लासिफिकेशन लक्षात ठेवायचं आहे. का पेपरला एवढं इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स? कधी कधी 1 मार्काला देखील क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. ऑन अ हायड्रोलायसिस ऑफ रॅफिनोज
विच शुगर युनिट मॉलिक्युल्स यू ऑब्टेन. रॅफिनोजचं हायड्रोलिसिस केल्यावर कोणकोणते शुगर युनिट्स मिळणार, तर तुम्हाला मिळणार ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. असा कुठलाही एक क्वेश्चन तुम्हाला पेपरला विचारला जाऊ शकतो. सो क्लासिफिकेशन अगदी सोपं आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे स्टुडंट्स. ओके, सो नेक्स्ट पॉईंट असणार आहे स्टुडंट, दॅट इज नथिंग बट अ पॉलिसॅकराइड. पॉली मीन्स सगळ्यांना क्लिअर आहे, प्लॉरी मीन्स मेनी, सॅकराइड्स म्हणजे शुगर युनिट्स. याच्यामध्ये खूप सारे शुगर युनिट्स असणार आहे, याच्यामध्ये खूप सारे शुगर युनिट्स असणार आहे स्टुडंट्स. सो पॉलिसॅकराइड्स. ओके, याचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर एकदम सिंपल एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. वन इज अ स्टार्च. स्टार्च नावाचं एक एक्झाम्पल सगळ्यांना माहिती आहे. दुसरं तुम्ही सेल्युलोज लक्षात ठेवू शकतात. स्टार्च असणार आहे, सेल्युलोज असणार आहे. हे झाले त्याचे एक्झाम्पल स्टुडंट्स की हे पॉलिसॅकराइड म्हणून कन्सिडर केले जातात. ओके, दिस इज ऑल अबाउट द जनरल क्लासिफिकेशन ऑफ अ कार्बोहायड्रेट. मग कार्बोहायड्रेटच्या क्लासिफिकेशन मध्ये आपण काय बघितलं की कार्बोहायड्रेट क्लासिफाय केले जातात ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ शुगर युनिट. त्यांच्यामध्ये शुगर युनिट किती आहे. जर एक शुगर युनिट असेल तर त्याला आपण मोनोसॅकराइड म्हणणार. आणि त्याचे एक्झाम्पल्स देणार आपण ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि रायबोज. दुसरं असणार आहे जर त्यांच्यामध्ये 2 ते 10 शुगर युनिट्स असणार तर त्याला आपण नाव देणार ऑलिगोसॅकराइड्स. ऑलिगोसॅकराइड्स मध्ये 2 असतील तर डायसॅकराइड म्हणतो आपण, 3 असतील तर ट्राय म्हणणार, 4 असेल तर टेट्रा म्हणणार. 2चे एक्झाम्पल्स कोणते आता सांगितलं, शॉर्ट फॉर्म सुमाला, सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज नावाचे. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज, ग्लुकोज अँड ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज नावाचे देणार. नेक्स्ट असणारे स्टुडंट दॅट इज अ ट्रायसॅकराइड्स. रॅफिनोज नावाचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे. टेट्रोज दॅट इज टॅशिओज नावाचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट वन असणारे स्टुडंट दॅट इज नथिंग बट अ पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड मध्ये म्हणजे मेनी शुगर युनिट्स असणारे आणि एक्झाम्पल असणारे स्टार्च आणि सेल्युलोज. ओके, सो स्टुडंट चला आपण आता नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया. आय होप तुम्हाला लेसन्स क्लिअर होत असतील, क्लासिफिकेशन अगदी सिंपल समजत असेल. सो स्टुडंट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तुमचं एक सबस्क्रिप्शन मला मोटिवेट करणार आहे तुम्हाला अजून हेल्प करण्यासाठी. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही स्टुडंट्स. तसंच तुमच्या फ्रेंड्स सोबत देखील शेअर करा. येत्या बोर्ड एक्झाम पर्यंत आपण आपल्या चॅनलवरती कंप्लीट सिलेबस अपलोड करणार आहे, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनसाठी देखील इम्पॉर्टंट नोट्स मला प्रोव्हाइड करता येतील स्टुडंट. सो दिलेल्या टेलिग्राम चॅनलला देखील व्हिजिट करा. तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मी शेअर केलेली आहे स्टुडंट. सो सोबतच माझा व्हॉट्सअप नंबर देखील तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे डाऊट्स माझ्यासोबत शेअर करू शकता स्टुडंट्स. चल आपण आता नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया. सो स्टुडंट्स, our next point is a nomenclature. ओके, आपला नेक्स्ट पॉइंट आहे नॉमेनक्लेचर. सो नॉमेनक्लेचर कशा वेळेने आपल्याला डिराईव्ह करतात किंवा या कंपाऊंड्सला जे बायोमॉलिक्युल्स आहेत जनरली यांना नावं कशी दिली जातात कार्बोहायड्रेट्सला. सो इन केस ऑफ अ मोनोसॅकराइड स्टुडंट्स बघा, मोनोसॅकराइड दिलेला आहे आपल्याला अँड जनरली द मोनोसॅकराइड इज ऑल्सो नोन ॲज अ ग्लायकोज. लक्षात ठेवायचं आहे हे नाव तुम्हाला, ग्लायकोज. मोनोसॅकराइडला ऑदर नेम काय आहे तर ग्लायकोज हे त्याचं ऑदर नेम असणार आहे स्टुडंट्स. ओके, सो ग्लायकोजला ज्यावेळेस आपण नंबरिंग करणार किंवा ग्लायकोजचं आपण नॉमेनक्लेचर बघणार, दॅट इज नथिंग बट अ मोनोसॅकराइड्सचं ज्यावेळेस आपण नॉमेनक्लेचर बघणार तर यामध्ये मेनली 2 कॅटेगरीज पडतात. सो वन इज अ अल्डोज अँड सेकंड वन इज अ कीटोज. एक असतो अल्डोज तर दुसरा असतो कीटोज. ऑल ऑफ यू नोन अल्डोज नावातच आहे अल्डिहाइड, ज्यांच्यामध्ये असा अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असतो स्टुडंट्स, सो दॅट इज कॉल्ड अल्डोज. आणि ज्यांच्यामध्ये असा कार्बोनिल फक्त प्रेझेंट दिसणार तुम्हाला, दॅट इज कॉल्ड कीटोज. सो असे अल्डोज आणि कीटोज असे 2 ग्रुप प्रेझेंट असलेले सॅकराइड्स असणार आहे, ज्यांना आपण नंबरिंग करणार आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला आता एक एक्झाम्पल सांगतो बघा स्टुडंट्स. इथे जनरली यांची नावं कशी लिहिली जातात आपण इथे एक्झाम्पल घेऊया. सो समजा आपल्याकडे एक कंपाऊंड असा आहे CH डबल बॉन्ड O, करेक्ट. इथे आहे आपल्याकडे CHOH असलेला ग्रुप, सेकंड आहे CHOH असलेला ग्रुप आणि थर्ड आहे CH2OH असलेला ग्रुप. सो असा ग्रुप आहे. आणि दुसरा ग्रुप आहे स्टुडंट्स आपल्याकडे लाईक दिस. समजा असं आहे CH2OH आहे आपल्याकडे, देन सेकंड कार्बनला कार्बोनिल ग्रुप अटॅच आहे, देन हिअर इज अ CHOH अँड द लास्ट वन इज अ CH2OH. असा ग्रुप आहे आपल्याकडे. देर आर 2 ग्रुप्स हिअर. ओके, सो हे अल्डोज आहे की कीटोज आहे कसं आयडेंटिफाय करणार तुम्ही दिलेले मोनोसॅकराइड. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे काय दिलंय बघायचं व्यवस्थित. हिअर इज अ प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड ग्रुप, इट मीन्स इट इज अ अल्डोज. And here is a in a second carbon there is a present of carbonyl group only, that's why it is a ketose. So हा तुम्हाला कीटोज आहे आणि हा तुमचा अल्डोज आहे, हे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. नंतर याला नावं कशी द्यायचे. सो अल्डोजची नावं देत असताना सुरुवातीला लेटर वापरायचं आहे तुम्हाला अल्डो. ओके, तर कीटोजची नावं लिहित असताना सुरुवातीला लेटर वापरायचं तुम्हाला कीटो. अँड याच्या पुढे करायचं काय की तुम्हाला किती कार्बन आहेत त्या चेनमध्ये ते कार्बन्स बघायचे आणि त्याच्या शेवटी OSE लावायचा आहे. इट मीन्स कसं बघा, इथे किती कार्बन दिसतात, 1 2
3 4. सो 4 कार्बन असेल तर अशा वेळेस आपण लिहिणार टेट्रा. ओके, सो इट्स नेम इज टेट्राओज. ओके, सो अल्डोटेट्रोज, इट्स नेम इज अल्डोटेट्रोज. करेक्ट. हा, तसंच इथे बघा बरं किती कार्बन आहे, 1 2 3 आणि 4 कार्बन आहे. सो इट्स नेम इज अ कीटोटेट्रोज. सो याचं नाव काय होणार, कीटोटेट्रोज. अल्डोटेट्रोज अँड कीटोटेट्रोज. 3 असतील तर अल्डोट्रायोज, कीटोट्रायोज. 5 असतील तर अल्डोपेंटोज, कीटोपेंटोज. लाईक दिस अशा वेळी तुमची नाव येतील. चला आपण काही एक्झाम्पल्स बघूया स्टुडंट्स की याच्या संदर्भात एक्झाम्पल्स कसे असणार आहे. सो यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून एक टॉपिक दिलेला आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये. सो या टॉपिक मध्ये आता बघूया आपण की हे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करू शकतो. इथे बघा तुम्हाला एक वरती CHO ग्रुप दिसतोय स्टुडंट्स, करेक्ट ना. सो CHO ग्रुप मीन्स व्हॉट, इट इज अ अल्डिहाइड. सो इट्स नेम इज बिगिन विथ द अल्डो. याचं नाव कशाने सुरू होणार, अल्डोने. So here in this case there is also a CHO group. So its name is also begin with the aldehyde. So its name is also aldo. या केस मध्ये बघा बरं तुम्हाला इथे काय दिसतंय स्टुडंट्स, here is a presence of carbonyl group. That's why it starts with the keto. याचं नाव कशाने स्टार्ट होणार, कीटोने स्टार्ट होणार. चला याचं नंबरिंग करूया आपण. फर्स्ट ऑफ ऑल इथे किती कार्बन दिसत आहे, 1 2 आणि 3 कार्बन दिसत आहेत. सो स्टुडंट इज नेम इज अ अल्डो ट्रायोज. इट्स नेम इज अल्डो ट्रायोज. याचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे स्टुडंट्स. याचं नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. टॉपिक तुम्हाला समजला असेल तर नक्कीच तुम्ही नाव सांगू शकतात. बघा किती कार्बन आहे इथे, 1, हे 3 कार्बन आहेत, टोटल झाले 4 आणि अजून एक कार्बन दिलाय, टोटल आहे 5. असे 5 कार्बनची नावं तुम्हाला इथे सांगायची. मग 5 कार्बन म्हणजे काय, सो जनरली 2 असेल तर डाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा, 5 असेल तर पेंटा, हेक्सा, हेप्टा असे नावं देत असतो आपण. सो 5 कार्बन आहेत, तो इथे काय यायला पाहिजे, जसं 3 कार्बनला ट्रायोज आला तर 4 कार्बनला टेट्राओज आला तर 5 कार्बनला काय येणार ते तुम्ही सजेस्ट करायचं स्टुडंट्स. कमेंटमध्ये बोलायचं आन्सर हवंय. ओके, सो मला नक्की माहिती आहे तुम्ही कमेंटमध्ये आन्सर करणार आहात स्टुडंट्स. सो नेक्स्ट टॉपिक आहे दॅट इज थर्ड एक्झाम्पल मध्ये काय स्टुडंट्स दिलाय बघा, आपल्याला कीटोन दिलाय ना. सो हिअर वी रायटिंग अ कीटो आणि कार्बनची संख्या मोजा बरं किती आहे इथे, 1 2 अँड देर इज अ 4 1 6 झाले आणि हा एक 7 म्हणजे टोटल 7 कार्बन झालेत ना याच्यामध्ये. सो 7 कार्बन साठी आपण काय लिहिणार, हेप्टोज. सो इट्स नेम इज अ कीटो हेप्टोज. सो कार्बोहायड्रेट्स मध्ये काय आले, कीटो हेप्टोज. अल्डो याचं नाव तुम्ही सांगायचं आहे मला, अल्डो, अँड इट्स नेम इज अल्डो ट्रायोज. सो स्टुडंट्स दिस इज ऑल अबाउट द नॉमेनक्लेचर. हे झालं त्याचं नॉमेनक्लेचर. ओके, सो स्टुडंट्स दिस इज अवर नेक्स्ट टॉपिक, ग्लुकोज. सगळ्यांना ग्लुकोज बद्दल खूप इंटरेस्ट असणार आहे, कारण की ग्लुकोज इज वन ऑफ द मेजर सोर्स इन अवर डेली कन्झम्पशन. आपण जे काही दिवसभरामध्ये खात पित असतो त्याच्यामध्ये ग्लुकोज खूप मोठा रोल प्ले करत असतो. बट ग्लुकोज ज्यावेळेस आपण बघत असतो ना स्टुडंट्स, तर ग्लुकोजचा जनरल फॉर्म्युला काय असणार आहे माहिती आहे सगळ्यांना, सगळ्यांनी स्टडी केला असेल. C6H12O6 हा झाला ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, C6H12O6. आणि याचा जो भाऊ असतो ना, याचा ग्लुकोजचा दुसरा भाऊ असणार आहे, दॅट इज नथिंग बट अ फ्रुक्टोज. आहे की नाही. ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड असतो, ग्लुकोज मध्ये काय असतो, अल्डिहाइड असतो. आणि फ्रुक्टोज आहे ना, फ्रुक्टोज मध्ये असतो कीटोन. हा त्याचाच भाऊ, हा ग्लुकोजचा भाऊ फ्रुक्टोज. फक्त फ्रुक्टोज मध्ये कीटोन असतो, ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड असतो. आणि फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला पण रुळे जावळेच म्हणतो आपण त्यांना, आहे की नाही. C6H12O6 आवळे जावळे येत नाही का ते, C6H12O6. दोघांचा फॉर्म्युला सेम आहे, फक्त फ्रुक्टोज मध्ये कीटोनिक ग्रुप असतो तर ग्लुकोज मध्ये अल्डिहाइडिक ग्रुप असतो स्टुडंट. सो चल नेक्स्ट पॉइंट आहे की आपल्याला हा ग्लुकोज बनवायचा आहे. ओके, बोर्डसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट 2 मार्काचा क्वेश्चन आहे, जो बऱ्याच वेळेस आतापर्यंत एक्झामला येऊन गेलेला आहे. म्हणजे चॅप्टर मधला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट म्हटलं ना तरी चालेल. ओके, 2 पॉइंट्स असतात जे इम्पॉर्टंट असतात स्टुडंट्स, की एक तर ग्लुकोज कसा बनवायचा आणि दुसरं ग्लुकोजच्या रिॲक्शन्स कशा असतात. ओके, सो आज आपण पहिला पॉइंट डिस्कस करून घेऊ, दॅट इज अ 2 मार्क्ससाठी येणारा, की ग्लुकोज प्रिपरेशन काय असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल ग्लुकोजचा फॉर्म्युला क्लिअर झाला तुम्हाला, C6H12O6 आणि दुसरा फॉर्म्युला फ्रुक्टोज असणार आहे, दॅट इज C6H12O6 असणार आहे. लेट स्टार्ट द प्रिपरेशन. आपल्याला ग्लुकोज बनवायचा कसा आहे ते बघूया. सो स्टुडंट्स, प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज मध्ये जनरली 2 मेथड्स फॉलो केले जातात. जी पहिली मेथड्स असते दॅट इज अ लॅबोरेटरी मेथड. लॅबोरेटरी मेथड मध्ये काय केलं जातं स्टुडंट, स्मॉल स्केलवरती ग्लुकोज बनवला जातो, कमी प्रमाणात बनवला जातो. कमर्शियली म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ही मेथड यूज केली जात नाही, कारण की इंडस्ट्रीमध्ये ही मेथड यूज केल्यानंतर बेनिफिट तेवढा होणार नाही. आपण बघूया काय इंडस्ट्रीमध्ये ही मेथड यूज नाही केली जाणार. ओके, इंडस्ट्री नेहमी अशीच मेथड फॉलो करत असते की जी मेथडमध्ये त्यांना बेनिफिट जास्त असेल किंवा कमीत कमी टाइम लागून जास्तीत जास्त प्रॉडक्ट मिळवता येईल
अशी मेथड इंडस्ट्री फॉलो करत असते, म्हणजे चिप मेथड फॉलो करत असते थोडक्यात असं म्हणूया आपण. सो लॅबोरेटरी मेथडमध्ये आपल्याला ग्लुकोज कसा बनवायचा, एकदम सिंपल आणि साधी प्रोसिजर आहे स्टुडंट्स. व्यवस्थित लक्ष दिलं तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. सो यामध्ये काय केलं जातं स्टुडंट्स, सुरुवात केली जाते सुक्रोज पासून. कशापासून सुरुवात केली जाते? सुक्रोज पासून. सुक्रोज घेतला जातो. ओके, सुक्रोज तुम्हाला माहिती आहे हा डायसॅकराइड आहे, याच्यामध्ये 2 शुगर युनिट आहे. मग या सुक्रोजला हिट केलं जातं. ओके, ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये. ओके, ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये त्याला हिट केलं जातं त्याला, आणि वॉटर यूज केला जातो. बघा, ऍसिड आणि वॉटर यूज केलाय ना, तर मग याला ऍसिड हायड्रोलायसिस म्हणायचं. काय म्हणायचं? ऍसिड कॅटलाइज हायड्रोलायसिस. काय म्हणणार तुम्ही याला? ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रोलायसिस. सगळ्यांना त्याचं मिनिंग कळालं असेल. ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रोलायसिस म्हणजे काय? जिथं ऍसिड हा कॅटलिस्टचा रोल प्ले करेल आणि हायड्रोलायसिस केलं जाईल. ओके, सो ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये H2O नी म्हणजे हायड्रोलायसिस करायचं आपल्याला सुक्रोजचं. तुम्ही करणार काय, तर ज्यावेळेस ऍसिड कॅटलाइज हायड्रोलायसिस म्हणजे ऍसिड आणि H2O ला एकत्र करणार, त्याला सुक्रोजमध्ये टाकणार आणि याला वॉर्म करणार. वॉर्म अप करणार म्हणजे थोडक्यात गरम करायचं आपल्याला. त्याला किती वेळ गरम करायचं स्टुडंट्स? तर 2 hours साठी गरम करायचं, 2 ताससाठी. या दोघांना चांगल्या पद्धतीने मिक्स होऊ द्यायचं, बॉईल होऊ द्यायचं, वॉर्म अप करायचं फक्त 2 hours. ज्यावेळेस स्टुडंट तुम्ही याला 2 तास गरम केल्यानंतर आहे ना, हा सुक्रोज स्प्लिट होऊन जाईल त्याच्या 2 मॉलिक्युल्स मध्ये. आता थोड्या वेळ पूर्वीच पाहिलं आपण सुमालाचं एक्झाम्पल की सुक्रोज पासून 2 शुगर युनिट मिळतील तुम्हाला. एक मिळेल तुम्हाला ग्लुकोज, तर एक मिळेल तुम्हाला फ्रुक्टोज. ओके, एक मिळेल तुम्हाला ग्लुकोज तर दुसरा मिळेल फ्रुक्टोज. दोघं रावळे जावळे आत्ताच सांगितलं, दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असणार, C6H12O6. एक मिळणार ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज. आता ऑब्वियस आहे स्टुडंट्स की याला मी 2 तास गरम करतोय, याचा अर्थ हे सेपरेट झाल्यानंतर खूप गरम असतील. हे गरम असल्यानंतर मला याला काय करावं लागेल? कूल करावं लागेल की नाही. बट ड्युरिंग अ कूलिंग, याला कूल करत असताना मी काय करणार, याच्यामध्ये इथेनॉलची ऍडिशन करणार, एक अल्कोहोल टाकणार, इथेनॉल. सो व्हॉट इज द पर्पज ऑफ इथेनॉल? इथेनॉल का टाकायचं स्टुडंट्स? कूल करण्यासाठी, लवकर कूल व्हावा म्हणून का? तर नाही, इट्स नॉट फॉर द फास्ट कूलिंग. इथेनॉल यासाठी टाकला जातो की आपल्याला हे मिक्सचर मिळालं ना ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचं, हे मिक्सचर आपल्याला सेपरेट करावं लागेल. हे सेपरेशनसाठी आपण या कूल करत असताना याच्यामध्ये काय टाकतो? इथेनॉल. इथेनॉलची गंमत अशी असते की हा जो फ्रुक्टोज मॉलिक्यूल आहे हा इथेनॉलमध्ये इझिली सोल्युबल आहे. हा याच्यामध्ये कसा आहे? सोल्युबल आहे स्टुडंट्स, म्हणजे हा याच्यामध्ये मिक्स होऊन जातो, डिझॉल्व्ह होऊन जातो. फ्रुक्टोज इथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि त्यांचं एक दोघांचं मिळून कंबाईन सोल्युशन बनवतात. पण हा जो ग्लुकोज आहे, हा ग्लुकोज इथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. इथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह होत नाही. मग डिझॉल्व्ह कोण झालं? फक्त फ्रुक्टोज. ग्लुकोज तसाच राहिला. मग कूल झाल्यानंतर आपल्याला काय करायचं? यांना कूल झाल्यानंतर आपण ज्यावेळेस याला फिल्टर करणार, काय करणार स्टुडंट्स? याला आपण फिल्टर करणार. तर फिल्टर करण्यानंतर तुमच्या लक्षात येईल की समजा मी या बीकर मध्ये दोघांना फिल्टर करतोय आणि इथं मी एक फिल्टर पेपर यूज करतोय, राईट ना, फिल्ट्रेशन साठी. सो दिस इज अवर फिल्टर पेपर. तर होणार काय, ज्यावेळेस मी या दोघांचे मिक्सचर याच्यामध्ये पोर करणार, टाकणार स्टुडंट्स, तो हा ग्लुकोजचे काय तयार झालेले असतील? तिथे क्रिस्टल्स तयार झालेले असतील. तो सॉलिड होऊन गेला असेल, थंड झाल्यानंतर क्रिस्टल्स तयार होतील. पण फ्रुक्टोज इथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह असल्यामुळे त्याचे काही क्रिस्टल्स बनले नाही. मग ज्यावेळेस आपण या दोघांना इथं पोर केलं तर हे वरती ग्लुकोजचे क्रिस्टल्स तसेच राहिले. बट इथेनॉल आणि फ्रुक्टोज हे दोघं खाली लिक्विडमध्ये निघून गेले. मग अशा वेळी आपण फ्रुक्टोज आणि हा वरचा ग्लुकोज काय केला? सेपरेट आउट केला. नंतर हे क्रिस्टल्स आपण कलेक्ट करून घेणार, आणि आपल्याकडे काय मिळालं? सुक्रोज पासून मिळाला आपल्याला ग्लुकोज. ओके, सो दिस इज द लॅबोरेटरी मेथड. अगदी सिंपल लॅबोरेटरी मेथड होती. जर तुम्हाला लिहायची असेल तर कशी लिहिणार? इट इज अ ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रोलायसिस. काय असणार? हे ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रोलायसिस आहे. इन दिस सुक्रोज इज वॉर्म अप फॉर 2 hours विथ द ऍसिड अँड H2O. ऍसिड कोणतं यूज करायचं ते पण आहे. ऍसिड तुम्ही HCl यूज करू शकता, डायल्यूट तुम्ही H2SO4 देखील यूज करू शकता स्टुडंट. डायल्यूट H2SO4 किंवा डायल्यूट H2SO4 किंवा डायल्यूट HCl यापैकी कुठलेही एक ऍसिड तुम्ही इथे यूज करू शकतात. So sucrose warm up with the dilute HCl or dilute H2SO4. It split into 2 components, that is 2 sugar unit. One is a glucose and one is a fructose. On cooling, we add a ethanol in it. Fructose dissolve into the ethanol, but glucose does not dissolve into the ethanol. So we filter it. The crystals of the glucose come over the beaker, and the ethanol remains on the filter paper
and the ethanol and the fructose will filtered out. Okay, so this is the method of preparation, laboratory method of preparation of a glucose. This is come for a 2 marks students. तुम्ही अशा स्टेप वाइज जरी लिहिलं तरी तुम्हाला छान पद्धतीने लिहिता येईल आणि तुम्हाला मार्क्स सुद्धा पूर्ण मिळणार आहे स्टुडंट. सो चल नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया स्टुडंट्स. आपला बघा नेक्स्ट पॉइंट आहे दॅट इज कमर्शियल मेथड. आता इंडस्ट्रीमध्ये जनरली इट्स अ मेथड. इंडस्ट्रीमध्ये जनरली ही मेथड फॉलो केली जाते स्टुडंट्स की याच्यापासून आपल्याला ग्लुकोज बनवता येतो. सो इंडस्ट्रीमध्ये जी मेथड यूज केली जाते तिच्यासाठी जो कंपाऊंड लागतो तो असतो स्टार्च. ओके, स्टार्च यूज करून आपण इथे ग्लुकोज बनवत असतो स्टुडंट्स. अगदी सिंपल आणि साधी मेथड असते. यामध्ये स्टार्च घेतला जातो, स्टार्चला हिट केलं जातं स्टुडंट 393 केल्विनला. 393 केल्विनला हिट केलं जातं. कोणाच्या प्रेझेन्समध्ये हिट केलं जातं तर ऍसिडच्या प्रेझेन्समध्ये हिट केलं जातं. इथे कोणतं ऍसिड यूज केलं जातं तर इथे यूज केलं जातं डायल्यूट H2SO4 नावाचं डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड यूज केलं जातं. आणि ही सगळी हिटिंग प्रोसिजर जी असते स्टुडंट ती 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला केली जाते. सो अगदी सिंपल मेथड आहे कमर्शियल मेथड. स्टार्च इज बॉइल्ड विथ अ डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड at a temperature 393 Kelvin and a pressure 2 to 3 atmospheric pressure. In that directly starch is converted into the glucose. आणि याच्यातून स्टार्च डायरेक्टली कशात कन्वर्ट होऊन जातो, ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतो. बघा ही अगदी इझी मेथड आहे. यामध्ये कुठलंही फिल्ट्रेशन वगैरे करायचं नसतं किंवा कुठल्याही पद्धतीने जास्त एक्स्ट्रा एफर्ट घ्यायचे नसतात ग्लुकोज मिळवण्यासाठी. त्याच्यामुळे इंडस्ट्री ही मेथड फॉलो करते आणि कमर्शियली आपण स्टार्च पासून ग्लुकोज प्रिपेअर्ड करू शकतो स्टुडंट. सो दिस इज द कमर्शियल मेथड. काय सांगितलं, स्टार्च बॉइल्ड विथ द ऍसिड ॲट अ 393 केल्विन अँड 2 to 3 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपल्याला बॉइल करायचं. वी गेट अ ग्लुकोज. ओके, अशा वेळेने तुम्हाला ग्लुकोज मिळणार आहे स्टुडंट. सो दिस इज अ कमर्शियल मेथड. सो लक्षात ठेवायचं, पेपरला कधी कधी क्वेश्चन येतो, हाऊ विल यू ऑब्टेन अ ग्लुकोज. तुम्ही ग्लुकोज कसा मिळवणार फ्रॉम अ स्टार्च. स्टार्च पासून ग्लुकोज कसा मिळवणार किंवा ग्लुकोज कसा मिळवणार तुम्ही सुक्रोज पासून. दे आयदर आस्क यू राईट द कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज प्रिपरेशनची कमर्शियल मेथड लिहा किंवा ग्लुकोज प्रिपरेशनची लॅबोरेटरी मेथड लिहा किंवा स्टार्चला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करा, सुक्रोजला ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करा. सिमिलरली अशी कुठली तरी एक मेथड तुम्हाला पेपरला नक्की येणार आहे स्टुडंट्स. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द ग्लुकोज. सो ॲट दी एंड स्टुडंट्स इथे बघा मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक शेअर केली स्टुडंट्स. सो डोंट फॉरगेट टू जॉईन द टेलिग्राम चॅनल. बघा नवीन अपडेशन जे काही येतं मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती लगेच शेअर करत असतो. सो स्टुडंट्स येणारा नवीन पेपर पॅटर्न, आलेली बोर्ड IMP मध्ये असलेल्या काही क्वेश्चन्सचे पण असं म्हणूया की मी तुम्हाला जी बोर्ड IMP आहे त्याचे सिंपल क्वेश्चन्स देखील एक्सप्लेन केलेले आहे स्टुडंट्स. सो तो बोर्ड IMP चे सिंपल क्वेश्चन्स देखील तुम्हाला तिथे इझिली अवेलेबल मिळतील. तसंच तुम्हाला युट्यूब चॅनलचं नाव तर माहिती आहे, गुणवंत माळी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही स्टुडंट्स आणि फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरायचं नाही. तुम्ही खूप मोटिवेट करणार आहात स्टुडंट्स जर मला यासाठी हेल्प करत असाल स्टुडंट सबस्क्राईब करून. तर तुमचं एक सबस्क्रिप्शन खरंच खूप मोटिवेशन असतं. सो नेक्स्ट स्टुडंट असणार आहे दॅट इज माय व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला आहे स्टुडंट्स. तुमच्या 12th अकॅडमिक इयरमध्ये तुम्हाला कुठलाही इश्यू येत असेल रिगार्डिंग द केमिस्ट्री तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. मी नक्की तुम्हाला हेल्प करेल स्टुडंट्स. सो दिस इज ऑल अबाउट द टुडेज सेशन. आपण बायोमॉलिक्युलच्या सिरीजमधला हा फर्स्ट पार्ट कंप्लीट केला स्टुडंट. सो लगेच आपण दुसरा पार्टकडे वळणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच स्टुडंट्स.